आया जगातल्या ह्या डिटेक्टिव्ह असतात. आपण म्हणजे त्यांना कसं करता खरं बोललास तू, हे खरं बोलला. म्हणजे काय ते आपल्या एका ऍक्शन वर न ओळखतात ना आपल्याला, हे काहीतरी चुकीचं करून. आणि असं माझे काका शिक्षक बरोबर. आणि माझे पणजोबा हे सुद्धा शिक्षक होते. ओके, म्हणजे पिढीच पूर्ण शिक्षक आलेले आहे. प्रवासाला जात असताना मी कंडक्टरला बघितलं आणि कंडक्टर सगळ्यांकडून पैसे घेत होता आणि तिकीट देत होते. मग मम्मीला म्हटले, मम्मी मला कंडक्टर बनायचं. का म्हणजे पैसे जास्त मिळतात. मग मी गावाच्या बाहेर जायचो कारण डुकरं बिकरं असायची आणि मग ते पिल्लं बिल्लो लहान वगैरे डुकरांचं जायचो, मग ते पकडायचो, मग ते ओढून आणायला बघायचो मी घरी आणायला, पण ते कधी झालं नाही. आणि मग सांगायचे माझे मित्र. सापाचं पिल्लू सुद्धा एकदा मी पायाने धरलं, पायात उभं राहिलो त्याच्यावर. सापाचं लहान होतं ते, कारण तेव्हा माहित नव्हते विष काय प्रकार असतो, आपल्याला लहान असताना माहित नसतं. जाऊन ते पळायला लागले, म्हणतो पळतोच कुठं था, म्हणतं जाऊन त्याच्यावरती असं मग केलं. हो, आणि मग असे मग बरेच उद्योग केलेले लहान. आणि लहानपण मध्ये खरंच म्हणजे खूप आनंदी गेलं. म्हणजे मला वाटतं एक 6वी-7वी पर्यंत काय म्हणजे जेवढा धिंगाणा घालता येईल तो एक अजून एक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. तर पॉडकास्टची सिरीज सुरूच आहे, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. एका पाठोपाठ एक गेस्ट येत आहेत. एकदम माझे जवळचे मित्र, जवळचा भाऊ आणि एकदम जवळचा माझ्या व्यक्ती आहे. तर मी माझ्या अजून एका दादांना इन्व्हाइट केलेलं आहे आणि दादांचं नाव आहे मिस्टर वैभव चरंती. दादा एका प्रायव्हेट इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये HOD या पदावर आहेत आणि ते फिजिक्स विषय शिकवतात. तर दादांना मी बोललो की असं असं पॉडकास्ट मला घ्यायचं आहे आणि दादा मला तुझा वेळ पाहिजे. तर दादा म्हणला की येणार, मी नक्की 100% येणार. तर दादा आज आपल्या चॅनेलवर आलेले आहेत. तर दादांशी आपण भरपूर गप्पा मारूया. खूप शिकण्यासारखं आहे आणि खूप काही बोलण्यासारखं आहे. तर सुरू करूया आपल्या पॉडकास्टला. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा दादा माझा तुला हा प्रश्न असेल की शिक्षकी या पेशेकडं किंवा शिक्षक का बनावं असं वाटलं तुला, का बाबा वाटलं इकडं? ह्याचं उत्तर असं आहे की मी माझ्या आईला बघत होतो लहानपणापासून, कारण माझी आई शिक्षिका, माझे काका शिक्षक, बरोबर, आणि माझे पणजोबा हे सुद्धा शिक्षक होते. ओके, म्हणजे पिढीच पूर्ण शिक्षक आलेले आहे. आणि मला आठवतंय 4थीत असताना, 3री-4थीतला असताना माझी आईच माझी क्लास टीचर होती. ओके, त्यामुळे ती जितका प्रेमाने शिकवत होती मुलांना आणि मुलं एवढ्या एंगेज होत होते शिक्षणामध्ये वगैरे, मला असं वाटायचं नाही शिक्षण म्हणजे छान काहीतरी गोष्ट आहे, आपण पण शिक्षक बनलं पाहिजे. आणि कुठे बाजारात वगैरे कोण भेटलं किंवा बाहेर कुठे भेटले की मग सगळे आईला म्हणायचे गुड मॉर्निंग मॅम, गुड इव्हनिंग मॅम. रिस्पेक्ट म्हणजे फार वाटायचं मला. आणि मग ते कुठेतरी थोडी आवड होतीच आणि संस्कार तसे असल्यामुळे त्या भागात किंवा त्या क्षेत्रात मी वळलो. पण आपण लहान असताना आपल्याला असं नेहमी वाटतं की हे हे करत राहावं, ते करत राहावं. मला अगदी लहान असताना वाटायचं शिक्षक व्हावं म्हणून. पण जसं जसं आपण मोठं होत जातो, वाटतं नाही मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. एका पॉईंटने मला आठवतंय की मला वाटतं मी 3रीत असेल, प्रवासाला जात असताना मी कंडक्टरला बघितलं आणि कंडक्टर सगळ्यांकडून पैसे घेत होता आणि तिकीट देत होते. मग मम्मीला म्हटले, मम्मी मला कंडक्टर बनायचंय. का म्हणजे पैसे जास्त मिळतात. तर ते पैशाचा गल्ला अडकून ठेवला, पैसे ते दिसायचे नोटबीट, त्याच्याकडे फार पैसे, मला कंडक्टर व्हायचं. त्याच्यानंतर मग बँकेतलं बघितलं की वाटायचं की अरे सगळे ह्यांच्याकडे पैसे देतात. त्यामुळे तो अल्लडपणा होता लहान असताना. पण जसं जसं शिक्षण घेत गेलो, काही कारणास्तव वेगळं आपण म्हणू की घरच्या जसं म्हणणं होतं की इंजिनिअरिंग कर, पण कुठेतरी ते आत एक फिलिंग असते की नाही मला हेच करायचंय लाईफ मध्ये. त्याच्यामुळे मी ह्या शिक्षक ह्याच्यामध्ये पेशेकडे वळलो. बरोबर, खूप छान दादा, खूप छान सांगितलं तुम्ही. मला एक सांगा दादा की प्रत्येकाचं बालपण आहे. तुमच्या बालपणातले किस्से मी ऐकलेत, तुझ्या बालपणातले किस्से मला माहिती आहेत आणि मी ऐकलेत. तर तू या प्रेक्षक वर्गाला तुझ्या बालपणातले काही किस्से सांग. बालपण म्हणजे माझं म्हणजे फक्त माझं नाही, माझ्या दिदीचं पण असंच आहे की आम्ही छुपे रस्तूम होतो. ज्याला म्हणतो, कारण आम्ही लोकांना वाटायचं अरे केवढी गोडी बाळ आहे, शांत बाळ आहे. पण असं अजिबात नव्हतं आमचं. बाहेर आम्ही एकदम दाखवताना, कारण आई शिक्षक असल्यामुळे नाही असं चांगलं वागलं पाहिजे, व्यवस्थित वागवायला पाहिजे, कुठं आईवरती कोणी काही बोलायला नको म्हणून आम्ही एकदम छान वागायचं. आणि आत म्हणजे धुमाकूळ.
म्हणजे लहान असताना आठवतंय मला, म्हणजे आम्ही काही वर्ष कर्नाटकमध्ये होतो राहिला, त्याच्यानंतर मग जॉबसाठी वगैरे इकडे ट्रान्सफर झाली मम्मीची, मग इथे राहिलो. तर आठवतंय मला की मला प्राण्यांची प्रचंड आवड होती. प्राणी मला लहानपणापासून कुठलाही प्राणी झालं, म्हणजे तो साधा डुक्कर जरी म्हटलं तरी मला भयंकर आवडायचा. तर मला आठवतंय, हो खूप आवडायचं. मला आठवतंय की सुट्टी वगैरे असेल, अगदी लहान, मला वाटतं मी पहिली किंवा दुसरीत असेल, मग मी गावाच्या बाहेर जायचो, कारण डुकरं बिकरं असायची तिथं, आणि मग ते पिल्लं बिल्लो लहान वगैरे डुकरांचं जायचो, मग ते पकडायचो, मग ते ओढून आणायला बघायचो मी घरी आणायला, पण ते कधी झालं नाही. आणि मग सांगायचे माझे मित्र की काकी तो डुक्कर पकडून होता म्हणून. त्याच्यामुळे भरपूर मार मिळायचा मला. आणि डुकर पण पकडून झाले, हो डुक्कर पकडून झालंय. त्याच्यानंतर लहान असताना, आता ते बंदी आहे कायद्याने, पण अस्वल वगैरे येत होते, म्हणजे पाळीव अस्वल असे गलीत वगैरे फिरत होते. तर अस्वलावरती मग बसायचं होतं मला. मग अस्वलावरती बसलो होतो, मग त्याचे केस ओढले होते, आठवते जोरात मला. आणि त्याच्यानंतर उंट वगैरे यायचे. उंट आले की मला वाटतं मग ते उंटाच्या नाकात बोट घाल, मग तो शिंकला की मग हसू यायचं आपल्याला. मग ते असे उद्योग केलेले आहेत बरेच असे. हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. आणि पाल जरी दिसली, मला भीती वाटत होती प्राण्याची लहान असताना. तर पाल बिल दिसली, जाऊन चटकन मारायच्या ह्याच्याने असं, आणि ती हातानच मारणार. त्यामुळे आईला बराच त्रास झालाय माझ्यामुळे लहान असताना. भीती वाटत नव्हती त्या पालीला? अजिबात नाही. कारण की त्यावेळी म्हणायची ना की पालीत विष असते असं म्हणायचे. आणि तेव्हा कसं ते माहित नव्हतं. मी म्हणतो अज्ञानात सुख असते म्हणतात, ते बरोबर. तेव्हा म्हणजे घरच्यांनी पण सांगितलं नव्हतं की हे चांगलं, म्हणजे विष असतं किंवा असतं. नाही, मला नाही, प्राणीच आहे आणि मी मारू शकतो. मग उड्या मार, असं प्राण्यांच्या प्रेम होतं काय माहित नाही. आणि उड्या मारून मी अगदी पाल पकडायला जायचो. आठवते सरडे बिरडे पकडायचो आम्ही. मग सरडे मग कुंपणावर दिसला की मग काहीतरी कोण त्याला ट्रॅप करायचं, कसं तरी पकडायचं त्याला, असं. मग ते फार वाटायचं उद्योग काय ते करावेत असं. आणि मला एकदा आठवतंय सापाचं पिल्लू सुद्धा एकदा मी पायाने धरलं, पायात उभं राहिलं त्याच्यावर. सापाचं लहान होतं ते, कारण तेव्हा माहित नव्हते विष काय प्रकार असतो, आपल्याला लहान असताना माहित नसतं. जाऊन ते पळायला लागले, म्हणतो पळतोच कुठं, थांब म्हणतं, जाऊन त्याच्यावरती उभं असं मग केलं. हो, आणि मग असे मग बरेच उद्योग केलेले लहानपणी. आणि लहानपण माझं खरंच म्हणजे खूप आनंदी गेलं. म्हणजे मला वाटतं एक 6वी 7वी पर्यंत काय म्हणजे जेवढा धिंगाणा घालता येईल. तो एक अजून एक तू किस्सा सांगितलेलास बघ मला, गुलाबजामुन काहीतरी घरात केली. माझी आईच नाही, मला वाटतं सगळ्या आया जगातल्या ह्या डिटेक्टिव्ह असतात. आपण म्हणजे त्यांना कसं करता माहिती, म्हणजे काय आपल्या एका ऍक्शनवर न ओळखतात ना आपल्याला, हे काहीतरी चुकीचं करून. आणि असं डोळे जरी बंद असले, आई जरी झोपली असेल तरी पण तरी आईला कळायचं आम्ही काय चाललंय म्हणून. गुलाबजाम प्रचंड आवडायचे मला, अजूनही आवडतात. आणि गोड खायचं म्हटलं की अरे खूप आवडायचे. आणि एक दिवशी आठवते मला, आई झोपली होती दुपारची, आणि मग गुलाबजाम घेतले, खाल्ले भरपूर, म्हणजे मला 5-6 खाल्ले. आणि परत म्हटलं घेऊन जावं बाहेर, आता खेळायला जायचं. मग खिशात भरले मी गुलाबजामुन, खिशात भरले. मला 4-5 भरले. आणि तेवढ्यात बाबा आले म्हणजे चहा प्यायला, कारखान्याला कामाला होते, दुपारी चहा प्यायला यायचे. आले आणि एकदम असं धास्तावलं, म्हटलं वडिलांना डाऊट आला काहीतरी उद्योग करायला लागलाय हा म्हटले. आणि मी किस्सासारखं असं हे करायला लागलो, काय खिशात, म्हणजे काही नाही. काय तोंडाला काय लागलं, नाही गुलाबजाम खाल्ले. खिशात काय लागलं, काय नाही पप्पा. असं पप्पा बघतायत तर शॉर्ट्स घालायचे तेव्हा लहान असताना, पप्पा मांडीवरून असा पाक तो गळत होता आठवतंय. आणि गुलाबजामुनचा पाक मांडीवर म्हटलं हे रे काय, पण हात घातला तसा हात सगळा गुलाबजामुन भरलेला. मग ते धुतला मला की तुला अक्कल नाही, गुलाबजाम बाहेर काढले, असं झालं. त्यामुळे मार तर भरपूर खाल्लाय मी वडिलांचा. आई पण मारायची, आई पट्टीने मारायची शिक्षक असताना. तिला ते डिसिप्लिन पाहिजे म्हणजे पाहिजेच, पायावर मग राप 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 असं होतं. आणि अगदी कसं आठवतंय मला की रविवारचा दिवस होतो, आई झोपली होती आणि केसाची छान अशी मोकळी सोडून झोपली होती. म्हटलं बोर होत, मग कंगवा घेतला मी. मम्मी म्हणते केस विंचरतो तुझी. आई म्हटली नको, केस हळू करतो. मला असं विंचरायला लागलो, मस्त वरती 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 केलं. आणि नंतर मग काढायला बघतो तर निघतच नव्हतं. मग ते अडकले सगळे केस अडकले. आणि मी म्हटलं आता काही खरं नाही, गेलं काम. मग आईला उठवलं. आई म्हटलं असं झालंय. आई पहिला तर मला वाजवले, चणचणीत वाजवली. मी एका हाताने गाल धरून एका हाताने मदत करतो आईला.
आणि त्याच्यावरती टेन्शन मला कुठं आलं की बाबा आले माझे 2:30 वाजले की बाबा आमच्या बाबा बरोबर यायचे. चहा प्यायला यायचे कारखान्यात. हा. सायकलवर न्यायचे आणि ते हा. घराजवळ आले की मग ते सायकलचं मग हे का? वाजवणार, बेल हा. वाजवणार. हा. ट्रिंग ट्रिंग वाजले की मला तर घाम घाम फुटायचा. हा. आता म्हटलं काही गेलं खरं काम. आज म्हटलं धुणार मला. आणि तसंच झालं की दार उघडलं पप्पाने, मी दारातच उभं होतो. पप्पा म्हटलं इथं का उभं राहिलाय? नाही असंच, कारण मला माहिती होतं मला तर धुणार आहेत. जर त्याने मम्मीने धुतलं आता हा, पप्पा धुणार. पप्पा धुणार म्हटलं, मला पडायला पाहिजे. टाइम पाहिजे, म्हणजे म्हणून मी दारातच थांबलो. हं. मग आत गेले पप्पा बघताय तर मम्मीची असं पूर्ण हेअरस्टाईल बाबा. चेंज झाली होती इथपर्यंत. आणि पप्पांनी बघितलं माझ्याकडं, धूम. गायब, जे गेलो गायब. आणि मग गेलो, मग आमच्या गावाकडे एक मारुतीचं देऊळ होतं, ते तळ होतं. तिकडे दिवसभर खेळत बसलो एक मित्रांसोबत. मग काही वाटलं नाही तेव्हा विशेष. आणि मग संध्याकाळी मग पप्पा हुडकत आले, अजून काय आलं घरी नाही. पप्पा म्हटले काय करत नाही, मारत नाहीये. मी मला माहिती होतं काय करणार आहे, झोपणार आहेत. म्हटले नाही मरत चल. आणि जातोय तर पप्पांनी काही खरंच काय केलं नाही, तेव्हा मारलं नाही. घरी जाऊन बघतो तर मम्मीची हेअरस्टाईल चेंज झाली होती. लांब केसाचं ते जरा कमी शॉर्टच झालेलं. असं आठवतंय. प्राणी झालं किंवा हे झालं, जरा उद्योग केलेले आहेत. बालपण लय खतरनाक. आणि हो, बॉबी देओलचा तेव्हा पिक्चर आला होता बिच्छू. खूप म्हणजे ते असं बघून वाटायचं अरे आपल्याला पण एखादा विंचू पाहिजे. मग माझे मित्र आणून देणार, त्यांचं गावाकडे वगैरे घर होतं, ते दगडाखाली वगैरे असायचे विंचू. ते मोठा नको तो लहान विंचू आणायचे, त्याचे नांगे बिंगे कापून आणायचा. आणि आईला एक दिवशी कळालं ते विंचू आणतोय म्हणून. मग ते समजून आले त्याच्यात विष असतं, असं ते चांगलं नाही, त्या प्राण्यांना का तू त्रास देतोय. म्हटलं नाही मम्मी नाही करणार. मग ठीक आहे मी म्हटलं सोडलंय. 1-2दा तिने सांगून बघितलं. आणि परत मला ते कसं वाटायचं, मी आणायचो जे नांगी बिंगी कापून आणायचं. माझे मित्र पण ते राहायचे, 4-5 दिवस राहायचे. त्यांना आम्ही आळ्या मुंग्या वगैरे खायला द्यायचो. मग ते 4-5 दिवसानंतर ते मरून जाणार. मग ते वाटायचं नाही, बॉबी देओल सारखं इथं आपला विंचू राहिला पाहिजे, असा आपण ऑर्डर दिली तर फॉलो केलं पाहिजे. बघतच मित्राकडे एक दिवशी मागवला आणि म्हटलं ह्यावेळेस आईला सांगायचं नाही, कळूच द्यायचं, करायचं. मग मी खिशात ठेवला, तो शर्टाच्या ह्याच्यात खिशात ठेवला होता. आणि असं बाईशीच आम्ही असं बोलत होतो, तो खिशात वरती आला. मम्मीनं बघितला तो, मग धुतला. मग पुन्हा मग माझी चांगली म्हणजे धुलाई झाली. खाल्लायचा असा मम्मी? भरपूर खाल्ले. मम्मी पेक्षा पप्पा कमी मारायचे, पण जास्त जरा लागायचं म्हणजे वर्षभर पुरायचं. मम्मी मारायची फ्रिक्वेंटली, पण ती जर जाणवायचं. पण रोज मार खायचा? हा, बऱ्यापैकी रोज खायचो. बरोबर आहे. अतिशय गोड बालपण आहे दादा तुझं. हसून अक्षरशः मला वाटलं नाही की आपण पॉडकास्ट शूट करालोय, मला वाटलं की आपण गप्पाच मारलो. अगदी मी म्हणजे ऍक्च्युली आता ह्याच्यावरती पण आपण बोललेलो आहे, पण 1-2 किस्से यातले नवीन होते. खूप सुंदर दादा. बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना घडलेल्या असतात. बरोबर. त्यातून आपण पुढे जातो. बरोबर. स्वतःला सावरतो, उभा करतो. तुझ्या पण आयुष्यात एक घडलेली घटना. तुझे ज्यावेळी वडील गेले त्यावेळी तू कसं स्वतःला सांभाळस? कसं होतं, थोडंसं ते चॅलेंजिंग होतं किंवा अवघड गेलं. कारण कसं असतं की असं म्हणतात की बाप गेल्यावरच बापाची किंमत कळते. खरं आहे ते अगदी. म्हणजे अगदी म्हणजे कसं वाटतं की जोपर्यंत माझे वडील होते तेव्हा असं वाटायचं काय किटकिट लावतायत, सारखं काय ओरडत असतात आणि सारखं काय इन्स्ट्रक्शन देत असतात. आणि आपण किशोरवयात जेव्हा येतो मग ते आपल्याला ऐकून घ्यायची सवय नसते. कुणी आपल्याला एखादा सल्ला द्यावा, आपल्याला वाटणार रे मला सगळं कळतं, आपल्याला कुणी सांगायचं नाही मला मी फार शहाणा असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि अगदी म्हणजे बऱ्यापैकी बालपण एकदम आनंदी, काही म्हणजे काहीच तक्रार नाही, काय नाही, अगदी हसत खायचं, हिंडायचं आणि असं होतं. आणि अचानकच मला वाटतं, म्हणजे 10वी माझी झाली होती नुकती आणि 11वीला असताना माझे वडील अचानक गेले. म्हणजे त्यांना काही आजार नाही, काही नाही, पण अटॅक आला त्यांना आणि गेले. त्याच्यानंतर मग एकदम आपण म्हणतो की अंधारातनं एकदम लख प्रकाशात आल्यावर आपले डोळे जसे दिपतात, आपल्याला कळत नाही काय करायचं. ते तसं झालं. कारण मग एक कोथिंबीरची जुडी आणायची अक्कल नव्हती बाहेरून, सगळे पप्पाच करायचे, त्यामुळे काहीच माहित नव्हतं मला. त्यामुळे ते कसा व्यवहार करायचा, किती पैसे द्यायचे, काय करायचं, भाजी कुठल्या आणायच्या, कशा आणायच्या, लोकांची कसं बोलायचं, ह्याच्यात काही अक्कल नव्हती. त्याच्यामुळे ते थोडंसं समज नव्हती. आणि कसं ते भीती पण वाटायची. आता सपोज भाजी जरी आणायला गेलो तर मग किती आणायची, किलो आणायची, पाव किलो आणायची, अर्धा किलो, ते हिशोब काहीच समजत नव्हता.
कारण आई कसं दररोज शाळेत असल्यामुळे ती बऱ्यापैकी मग शाळेच्या ह्याच्यामध्ये व्यस्त असायची. आणि मग बाकीच मग मम्मी सांगायची हे घेऊन ये ते घेऊन ये. मग तेव्हा कळत नव्हतं ते आता आपण नंतर शिकलो मी. पण अडचण अशी झाली की मग आर्थिक जरी बघायचं थोडं मग तो चणचणती भासत होती. कारण वडील असताना वडिलांचा पगार होता, आईचा पगार होता, तेव्हा व्यवस्थित चालायचं होता. आणि वडील गेल्यानंतर मग कसं झालं की ते त्यांचं गव्हर्नमेंट पण नव्हतं. बरोबर. आणि आणि अचानकच मध्ये गेल्यामुळे त्यामुळे एवढा काय तो निधी पण आम्हाला तो मिळाला नाही व्यवस्थित. आईवरती मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त त्रास मम्मीला झाला. कारण आमच्या दोघांचं शिक्षण, ताईचं पण लग्न होतं, तिचं अजून शिक्षण चाललं होतं. त्यामुळे आईचं स्ट्रगल जास्त झालं कुठेतरी. कारण की तू पण किती 10वी 11वीला 11वी नंतर काय एवढं त्या काळात समजत होतं आत्ताचं. आणि कसं मग हे होतं की बाबा व्यवहार ज्ञान नव्हतं. आणि अचानक असं झाल्यामुळे आई माझी एकदम आपण म्हणतो ना की तिला सुचलं नाही काय करावं. ती मग घराचं मग एक्सपेन्स चालवण्यासाठी मग भरपूर मेहनत करायची. क्लासेस झालं किंवा आपल्या रेग्युलर त्यांचं जॉब सुद्धा. मग ते भरपूर तिथे जॉबच्या ठिकाणी ताण असतोच. बरोबर. त्यामुळे ती ताणमध्ये ती करायची. आणि थोडंसं तिनं हेल्थच्या बाबतीत स्वतःला निग्लेक्ट केलं. मग ते असं वाटतं की तेव्हा वाटायला लागलं नाही बाबा मला सांगायचं अरे असं कर, शिक्षण चांगलं शिक्षण घे, हे कर ते कर. तेव्हा वाटलं मला की नाही वडिलांचं ऐकायला पाहिजे होतं मी. आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच हेच प्रॉब्लेम आहे, आपल्या सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. ज्यावेळी ते सांगत असतात त्यावेळी आपण ऐकत नाही. ज्यावेळी वेळ निघून जात्या त्यावेळी ती गोष्ट आपल्याला कळते. मी एक परवा म्हणजे मागच्या वेळेस एकदा एक पेपरमध्ये छान एक लेख वाचला होता. त्याच्यात असं म्हटलं होतं की बाप जो आहे तो घराच्या पत्र्यासारखा असतो. आपलं ऊन वाऱ्यापासून संरक्षण करतो, पण लोक म्हणतात पत्रा फार आवाज करतो. तर ते तसं आहे. म्हणजे माणूस असता आपल्याला किंमत कळत. खरंच सुंदर दादा, खरंच आपल्याला ते किंमत कळत नाही. पण तो माणूस गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही उणीव एक भासते खूप. आणि क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीत अरे बाबा त्यांनी असं केलं असतं तसं केलं असतं. त्यामुळे ती उणीव तर भासतेच. तो म्हणजे अचानक झाल्यामुळे तो थोडा स्ट्रगलिंग पिरियड होताच. आता कुठे आम्ही जॉबला लागल्यानंतर, ताई जॉबला लागल्यानंतर तो सेटल झालं. पण एक मानसिक दृष्ट्या पण झालं, थोडं खच्चीकरण झालेलंच होतं. मग असं मग बघतच असायचं की बाबा कुठे आपल्याला काही थोडं ह्याच्यातनं रिकवर करता येईल का, काय करता येईल का. मग मित्रांची संगत पण माझी तशी कमीच होती. पण जेवढे तेवढं थोडं बाहेर जाणं किंवा मग आपल्या स्वतः एखाद्या छंदामध्ये आपण म्हणतो ना की वाहून घेणं असं थोडं करत होतो. पण तरी थोडंसं मानसिक दृष्ट्या मला थोडा तो त्रास वाटतच होता. कारण आईचं मला म्हणजे बघवत नव्हतं आणि ताईचं सुद्धा. कारण लेडीज शक्यतो कसं असतात, कारण मी घरात लहान असल्यामुळे त्या दोघी काही बोलत नव्हत्या. काही त्रास असेल अडचण असेल तर त्याच त्या बोलून त्या आणि हे मला समजायचं आणि मला वाईट वाटायचं. मग कुठेतरी मलाही मेंटली थोडं मी डिस्टर्ब होतो. पण मला एक ह्याच्यातनं एक खूप महत्वाचं म्हणजे एक म्हणतो की परमेश्वराने मार्ग दाखवला तो म्हणजे मी मेडिटेशन क्लासला वगैरे मी जायला लागलो. क्लास म्हणण्यापेक्षा की मेडिटेशन मी सुरू केलं. त्यावेळेस आमच्या एरियामध्ये सहजयोग मेडिटेशन म्हणून त्यांनी एक चालू केलं होतं, सहजयोग. आणि तिकडे जात होतो मी. आणि मग ते आवडायला लागलं मला की बाबा हे काहीतरी वेगळं आहे, जे मी पण करतोय. जे आता त्याच्यामुळे आपण एकत्र आहे ऍक्च्युली. तर मग आम्ही मेडिटेशन स्टार्ट केलं. मग मी मेडिटेशन अगोदर स्टार्ट केलं आणि खरंच इतका तो फरक पडला. त्यातून फायदा झाला. फायदा म्हणजे 100%. एक तर माझा पहिला हा जो लॉस झाला होता, आपण म्हणतो इमोशनली मानसिकदृष्ट्या जो त्रास झाला होता, तो मी खूप म्हणजे काय म्हणतो एक स्ट्रॉंग झालो होतो मेडिटेशनमुळे. कसं वाटायला लागलं मला की नाही हा जीवनाचा भाग आहे. आपण त्याला सामोरे गेलो. ते करेज ज्याला आपण म्हणतो, धैर्य, ते मेडिटेशनमुळे येत गेलं. आणि पुन्हा मग परीक्षेच्या बाबतीत पण झालं. चांगले स्कोअर वगैरे मग मला आला कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे. आणि मुळात म्हणजे आपल्याला एक दृष्टीमुळात विजन मिळालं की मला लाईफमध्ये काय केलं पाहिजे, मेन मोटिव्ह काय. कारण कसं होतं की वडील असते ते सांगणार हक्काचा माणूस तुम्हाला कोणतरी असतो, हे चुकते अरे ते कर. ओरडून जर झालं आपल्याला मार्गी लावणारे असतात. पण कसं ते हे मेडिटेशन स्टार्ट केलं मी आणि मला वाटायला लागलं नाही आपल्याला ते उभं राहायला पाहिजे लाईफमध्ये. एक विजन मला मिळालं किंवा एक आपण म्हणू की एक दृष्टी मिळाली. आणि हळूहळू मला मग समजत गेलं मी लाईफमध्ये कुठल्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे मेडिटेशन मला वाटतं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्याच्यासाठी नाही की मी खच्चीकरण झालो किंवा मला
त्याच्यातनं बाहेर यायचं होतं ह्याच्यासाठी नाही, पण इन जनरल सुद्धा तुम्ही जरी मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जरी स्वस्थ जरी असला तरी हे केल्यामुळे मला वाटतं की एक नक्कीच फायदा मिळतो. आहे दादा. ही गोष्ट तर तुझ्या बाबतीत जसं तुझे वडील गेले तसं तुला सहजयोग मेडिटेशन मिळालं, म्हणजे श्री माताजी निर्मला देवींनी स्थापित बरोबर केलं. बरोबर. तसंच माझ्या लाईफमध्ये पण सेमच, म्हणजे मी लहानपणापासून सहजयोग करतोय, तितक्या सिरियसली कधीपर्यंत आजपर्यंत केला नाही. पण पप्पा माझे वारायच्या आधी कुठंतरी मी पण सहजयोग चांगल्या पद्धतीने करायला चालू केलेलं. त्याचाच फायदा ज्यावेळी पप्पा गेले, म्हणजे पप्पा ज्यावेळी वारले, तसं जे मेडिटेशन मी करायला चालू केलं, कारण की इतकं सोपं नाही आहे. जो माणूस तुमच्यासोबत 24-27 वर्षात असंच पर्यंत तुमच्यासोबत जो व्यक्ती तुमचे वडील असतात, जे अजून पण तुमच्या गोष्टी बघा लागल्यात, ते करा लागल्यात, ती व्यक्ती निघून गेल्यानंतर तुम्ही आज स्वतः एक काहीतरी करायला लागलाय सुरुवात. बरोबर. आपण उभं राहणं हे फक्त आणि फक्त त्या मेडिटेशन मुळेच शक्य झालं. खरं. आणि कसं होतं की आपल्याला आपण बऱ्याच वेळेस जॉबमध्ये म्हणा किंवा आपल्या नोकरीमध्ये किंवा कुठल्याही आपल्या भौतिक जगामध्ये इतकं आपण स्वतःला वाहून घेतो, किती आपण त्यात वाहून देतो, आपल्याला कळत नाही की आपलं नेमकं काय आहे, म्हणजे आपण कशासाठी चाललंय, ह्याला अंत कुठे आहे. जॉब आयुष्यभर करणारच आहे, पैसा आयुष्यभर करणारच आहे, याला अंत काय शेवटी, आणि त्याच्यानंतर काय. हा जेव्हा प्रश्न पडतो मग थोडं आपल्याला मग तो रिअलाइज होतं की नाही, काहीतरी आहे जे ह्याच्या पुढे आहे, जॉबच्या पुढे पलीकडे आहे, पैशाच्या पलीकडे आहे, सुख समाधानाच्या पण जे काही पलीकडे आहे, तिथं एक वेगळं विश्व आहे. भारी आहे ते विश्व. कारण की तुला मला माहिती आहे की 10 मिनिटाच्या ध्यानातनं जे मिळते ते, आता तुम्हाला सगळ्यांना हेच, म्हणजे सगळ्यांना हाच आपण मेसेज द्यायला लागलो यातून की तुम्ही, म्हणजे आपण लिंक टाकूया याच्या खाली, सहजयोग मेडिटेशनची लिंक देऊया सगळ्यांना. तुम्ही पण प्रयत्न करा. त्याचे सेंटर्स आहेत, कोल्हापूरला सेंटर्स आहेत, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण सेंटर्स आहेत, तर त्याची मी लिंक देईन. नक्की तुम्ही सहजयोग मेडिटेशन काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विनामूल्य आहे, फ्री आहे, आणि जवळजवळ किती 180 देशापेक्षा जास्त ठिकाणी श्री माताजींनी दिलेला आहे. आणि असं होतं की म्हणजे उगाच करायचं म्हणून असं नाही. आता मी पण कसं की त्या काळामध्ये की वडील गेल्यानंतर सुद्धा मग असं वाटत होतं थोडं मानसिक स्थैर्य पाहिजे. सगळे बाबा बुबा सगळे करून झाले, आता सगळं करून झालेलं, आणि मग श्री माताजींचं ध्यान. मग प्रकारे म्हटलं माणूस फ्रॉड निघाला. बातम्या किस्से झाले, ते अरेस्ट केलं त्याने, हे केलं ते केलं गुन्हेगारीमध्ये. म्हटलं हे काही म्हणजे एखादा गुरु असं कसं करू शकतो. त्यामुळे गुरु निवडताना सुद्धा आपल्याला लोकांच्या मनाची खेळ आहे हा, बरोबर, मोठाच्या मोठा. त्यामुळे आपण गुरु निवडताना बघितलं पाहिजे तुमच्यामध्ये जर चेंज होतोय का, हे महत्वाचं पाहिजे. उद्या कुणी भगवा चोळा घालून येईल आणि म्हणेल तुम्हाला की अरे मी फार ह्याचा अवतार आहे त्याचा अवतार आहे, पण नाही, त्याच्यामुळे तुमच्या जीवनात काही चेंज झालंय का ते बघितलं पाहिजे. आणि ते तुम्हाला होत असेल, तुम्हाला खरंच फरक पडत असेल तरच तुम्ही ते जॉईन केलं पाहिजे. उगाच करायचं म्हणून मी त्यासाठी म्हणतो हे स्वतःवर तुम्ही बघा, तुम्हाला पटलं, तुम्हाला अनुभव आले तर तुम्ही करा. बरोबर, करेक्ट. प्रत्येकाच्या आयुष्यात दादा प्रॉब्लेम्स असतात, प्रॉब्लेम्सला प्रत्येक जण फेस करत असतो. बरोबर. पण मी तुला बघितले की तू प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये खूप बॅलन्स पद्धतीनं स्वतःला हे केलेस, तर तुझ्या मते त्याचं गणित काय? गणित अगदी सोपं आहे की कुठल्याही गोष्टीत अतिरेक केला नाही पाहिजे. म्हणजे कुठलीही गोष्ट झाली, मला वाटतं की संतुलन हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. म्हणजे कुठल्याही बाबतीत झालं, कितीही तुमच्यात अडचणी येऊ देत, कितीही तुमचे कष्ट घ्यावे लागू देत, किंवा कुठलीही गोष्ट असेल, संतुलन फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बाबतीत मला वाटतं की त्याच्यासोबतच की तुमचं आत्मिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या तुम्ही एकदम खंबीर राहिलं पाहिजे. म्हणजे एखादी अडचण आली बाबा की आता मी त्याला कसं फेस करू, तर घाबरून जाण्यापेक्षा, प्रॉब्लेम बघत बसण्यापेक्षा मला वाटतं की सोल्युशन काय आहे ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि नेहमी आपण कसं होतं की प्रॉब्लेम मध्ये अडकल्यामुळे आपल्याला विचार करायची शक्ती ती निघून जाते. त्यामुळे नेहमी एक तटस्थ भूमिका आपण बघितली पाहिजे. प्रॉब्लेमच्या बाहेर आहे आपण. आता एक साधं उदाहरण घ्यायचं झालं, एखादी घटना आता घडते का, ते लोक एखादा सिनेमा बघताय, तुम्ही सिनेमा हॉलमध्ये बसलाय खुर्चीवर, त्यामुळे तुम्हाला छान तो पिक्चर दिसतोय, तुम्ही स्वतःला त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेत नाहीये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रॉब्लेम जो चाललाय तो एक सिनेमा सारखा आपण बघितला पाहिजे. हे घटना घडतीये माझ्या आयुष्यामध्ये, ह्याच्यामुळे माझ्या मानसिक दृष्टीला किंवा माझ्या मानसिकतेला, माझ्या आंतरिक शक्तीला काही ते बाधलं नाही पाहिजे. ते
म्हणून एक तटस्थ भूमिका मला वाटतं आपण घेतली पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा आपण ह्या एक ज्याला खूप सुंदर शब्द आहे इंग्रजी भाषेमध्ये डिटॅचमेंट म्हणतो आपण, अटॅचमेंट. जेवढे तुम्ही लांब असाल, डिटॅच अलिप्त. असाल, अलिप्त गोष्टीपासून. असाल, अगदी सुंदर अलिप्त जेव्हा असतो तेव्हा आपल्याला कळतंय हा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे झालेला आहे, ह्याचं सोल्युशन असं आहे. असं आहे. आपण कसं अरे माझं असं झालंय, माझं तसं झालंय, आता काय त्यालाच खरं नाही धरून माझं. बसतो. त्यालाच धरून बसतो तो. तसं करायला नको पाहिजे. तसं नाही करायला पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम जरा- आहे, लांब जरा ऑब्झर्व करा, हा, बघा काय आहे आणि सोल्युशनच्या पाठी असं तुला सांगायचं. सोल्युशनच्या मागं लागा, सोल्युशन आपोआप मिळेल. तुम्ही जेव्हा डिटॅच होता कुठल्याही गोष्टीपासून तेव्हा तुम्हाला सोल्युशन मिळतं. त्या प्रॉब्लेम मध्ये असले की मग तुम्ही 100 प्रॉब्लेम येणार, तुम्ही अजून दबले जाणार त्याच्यामध्ये. बरोबर असं आहे. नाही, बरोबर आहे दादा. इतक्या सगळ्या गोष्टी दादा तू करत असताना जवळजवळ तुला काही वाद्य वाजवता येतात होय. संगीत क्षेत्रामध्ये, म्हणजे जसं की बासुरी, हो. सूरपेटी, हो. पियानो, हो. अजून काय नाही, वाजवतोस? सध्या तरी एवढंच येत हा, सध्या एवढे तीन वाद्य तरी तू वाजवतोस. एवढ्या सगळ्या धावपळीत ना हे आणि कधी शिकलास तू? मला तसं संगीत विषयाची लहानपणापासून आवड होतीच. मी अगदी म्हणजे तू लहान पेंटिंग पण दादा सुंदर हो करतो. करतो थोडं, हा. म्हणजे फार काय नाही, थोडं थोडं करतो. हा. कसं लहानपणापासून मला कलेची आवड होती. थोडंसं वाटायचं पेंटिंग करावं, किंवा वाद्य मला फार आवडायची. मी लहान असताना कंपास पेटी पण काढून ते खोलून त्याला रबर बँड लावून मग ते वाजवत बसायचं. हे असं मी केलेलं आहे. लहानपणी पण ते सूर मला तो म्हणतो ना, सूर गवसत नव्हता, तो मला मिळत नव्हता सूर. पण जेव्हा मी ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये थोडंसं वळलो, मला थोडी आवड म्हणा की ती जास्त गहनता त्या गोष्टीमध्ये यायला लागली. असं झालं बऱ्याच वेळा की ते सूर किंवा एखादं गाणं, शब्द आपोआप सुचायचे. मग ते मी छान, मग त्याचं तू लिहितोस पण? हो, कविता पण मी करतो. मग ते छान, मग ते शब्दबद्ध वगैरे केले, मग ते चाली लावल्या. मग मला वाटतं हे जेव्हा आत्मा, जेव्हा आपला किंवा आपलं मन किंवा एकदम शांत असतं, स्थिर असतं, संतुलित असतं, तेव्हा ह्या गोष्टी येतात. नाहीतर तुम्ही एक अकॅडमी लावून लाखो रुपये, करोड, त्याला एका गोष्टीची साथ पाहिजे, एक अध्यात्माची ओढ पाहिजे आणि अध्यात्माचं ध्यान सुद्धा. करेक्ट. त्याच वेळी तुम्ही त्या संगीतातल्या गोष्टी शिकू शकता किंवा करू शकता. संगीत हे स्वतः एक दैवी आहे. संगीत स्वतः दैवी आहे. आपल्या तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे 7 स्वर आहे, ते आपल्या 7 आपल्या चक्रांवरती त्यांचा प्रभाव पडतो. आणि आपलं भारतीय संगीत तर एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की त्याच्यात इतके रिसर्च झालेले, तर जास्त त्याच्याविषयी सांगायला नको. त्यामुळे कुठलीही तुम्ही कला जोपासत असताना मला वाटतं एक दैवी गुण किंवा दैवी साधना म्हणून त्याच्याकडे बघणं खूप महत्वाचं आहे. उगाच मी शिकलोय, काहीतरी केलेलं आहे असं नको. तर पूर्ण तुम्ही भले तुम्हाला एखादं वाद्य येत असेल किंवा गाणं जरी येत असेल, तर मला वाटतं ते सुंदर रीतीने, संतुलन रीतीने महत्वाचं आहे, करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे मला प्राप्त झालं मेडिटेशनमुळेच. बरोबर. कारण माझं मग नंतर मन शांत झालं आणि मग खूप असं ते आपोआप सुचायला लागलं. आणि मला वाटतं असं मला आठवत आहे की माझे जे बासरीचे जे शिक्षक होते, म्हणजे जे सर होते, ते शिकवायचे आणि सांगायचे हे एवढे स्वर ते सांगायचे, ह्याची प्रॅक्टिस कर. बऱ्याच वेळेला असं वाटायचं, प्रॅक्टिस करताना मला मग ते ध्यान लागायचं बऱ्याच वेळेस. मग तो जो आनंद येत होता आतून म्हणा, की एक संपूर्ण पूर्णत्वाची एक फिलिंग यायची. बरोबर. मग त्याच्यामुळे मला खरंच खूप फायदा झालेला आहे. संगीत तर पाहिजेच, संगीत म्हणा किंवा एखादी कला आयुष्यात मला वाटतं पाहिजेच एखादी. खूप छान दादा. आणि बघ आता प्रॉब्लेम्स विषयी तू सांगितलंस, संगीताविषयी तू सांगितलंस, इतकं सगळ्या गोष्टी असताना आपण एक समाजात एक उत्तम व्यक्ती म्हणून कसं असलं पाहिजे? मला वाटतं हे प्रत्येकाची वेगवेगळं त्याचं उत्तर असू शकतंय. माझं असं साधं गणित आहे की संतुलन, की कुठल्याही क्षेत्रात जावं तुम्ही, तुम्हाला संतुलन पाहिजेच. आणि अडचणी आल्या एखादी, आता बऱ्याच वेळेस, आता स्पेशली आपण म्हणू आताच्या तरुणाई पिढीला बऱ्याच वेळा काही चुका होतात आणि आपण मग मित्र परिवार झालं ती त्याला मग ते सारखं त्याला नाव ठेवत बसायचे, अरे तो तसाच आहे, हा म्हणजे तो असाच आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, एकदा कानफाट्या नाव पडलं की पडलंच. तो भले कितीही चांगलं वागलं, मग लोक त्याला साथ देते. मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे जाणवलं पाहिजे की प्रत्येक त्यामुळे एखादी जर चूक झाली एखाद्याकडनं, तर मला वाटतं त्याला थोडं क्षमा करून प्रेमाने जवळ घेतलं पाहिजे, पुढे सोडून दिलं पाहिजे. आणि हे दुसरी बाजू सुद्धा अशी आहे की मग त्या व्यक्तीने सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच चुका पुन्हा करत बसायचं नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की एखाद्या आपण चुकीचं बघतो किंवा चुकीची अशी घटना होऊन जाते अनावधानानं म्हणा किंवा कशा काही गोष्टींमुळे, की त्याचं पुरं ओझं, ते अपराधीपणाची भावना ते आयुष्यभर
त्याच्यात पुढत बसायचं नाही. बरोबर. झाली गेली विसरून जायचं. हे मी म्हणतो की परमेश्वरची क्षमा मागण्यापेक्षा पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही तुमची क्षमा मागा स्वतःशी, आणि स्वतःशी प्रामाणिक राहावा बस. की मी ही चूक पुन्हा करणार नाही आणि त्याच्यात पुढत बसायचं नाही. जे झालंय गेलंय ते सोडून द्या आणि पुढे तुम्ही व्यवस्थितपणे खंबीर होऊन स्वतःला तुम्ही एक आदर्श व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. त्यामुळे अपराधीपणाची भावना ही मला वाटतं ही मुळात ती काढून टाकली पाहिजे. दुसरे म्हणजे सगळ्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे. मला वाटतं हे मला नेहमी असं वाटतं कुठली एखादी इव्हेंट असू देत किंवा कुठले एखादे असे आपण म्हणून ऑर्गनायझेशन असू देत, ते एकट्या माणसामुळे चालत नाही. 100 लोक म्हणा किंवा एक ग्रुपनी ते जावं लागतं. तसंच आपलं आयुष्य जे आहे ते एकटं जगून उपयोग नाही. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत, मित्र परिवार असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना घेऊन मला वाटतं हा पुढचा प्रवास आहे. त्यामुळे तुमचं आयुष्य मी म्हणतो जास्त एक पर्सनल पेक्षा मला वाटतं हा एक सांघिक, एक कलेक्टिव्ह एक म्हणून स्पिरिट त्याला जगणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याच अडचणी कमी होतात आणि तुम्ही लाईफमध्ये नेहमी पुढं जात राहता आयुष्यामध्ये. बरोबर. खूप छान दादा. सध्याची दादा तू आता एका स्कूलमध्ये HOD म्हणून आहेस, त्या युवा पिढीला तुला काय संदेश द्यायचा आहे? मी पण युवाच आहे असं. बरोबर आहे. पण एका म्हणजे तू आता एका लेवलमध्ये वर आलायस, आलं तर त्यामध्ये काही एक्सपिरियन्स आहेत तुझ्याकडे, तर त्या यायचं मला मी संदेश देण्यापेक्षा मी काही असा मोठा नाहीये, पण मला असं वाटतं की शिक्षण खूप महत्वाचं आहे. भले तुमच्या आई वडिलांनी तुमच्या म्हणजे वडिलोबाची तुमची भरपूर संपत्ती जरी असेल तर शिक्षण कुठेच कधीच वाया जात नाही. आता आपल्याला वाटतं अरे मी कशाला डिग्री घेऊ, याची आवश्यकता काही नाही, पण ते खूप महत्वाचं आहे. ह्याचा अनुभव मला मी माझ्या आईकडे जेव्हा आता बघतो मला ते प्रकर्षानं जाणवतंय. माझी आई शिकलेली होती, त्याच्यामुळे आमचं म्हणजे आमच्या फॅमिलीचा गाडा त्यांनी व्यवस्थित ओढू शकली वडील गेल्यामुळे. जर आईचं शिक्षण नसतं तर मला नाही वाटत की एवढं सुख जे आईने आम्हाला दिलं ते देऊ शकली असती. त्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे पण महत्वाचं लक्षात आलं पाहिजे की आपली संगत, आपण मित्र मैत्रिणी कोणाशी करतोय, ते कसे लोक आहेत हे पण आपण बघणं महत्वाचं आहे. उगाच सगळे मला चांगले वाटतात त्यामुळे सगळ्यांची मैत्री असं नाही, पण त्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यावरती काही फरक पडतोय का? फरक म्हणजे तो नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. त्यामुळे असे मित्र, अशी कंपनी आपण निवडली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि आपलं आयुष्य पुढे जात राहील. बरोबर. खूप छान दादा. मला वाटते माझ्याकडले जवळजवळ सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि हा पॉडकास्ट अतिशय सुंदर झाला, कारण की इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तू सांगितल्यास या पॉडकास्टमध्ये. खूप युनिक गोष्टी आहेत यामध्ये. जर प्रत्येकाने जर बारकाईनं हा पॉडकास्ट जर बघितला तर संगीताबद्दल तू बोललायस, मेडिटेशन बद्दल तू बोललायस, कसं स्वतःला बॅलन्स करायचं, प्रॉब्लेम्स मधून फेस करताना स्वतःला लांब ठेवून कसा प्रॉब्लेम बघितला पाहिजे. खूप खूप छान सगळ्या गोष्टी तू सांगितलेल्या आहेस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू वेळात वेळ काढून एका शब्दाखातीर माझ्या तू आलास, त्याबद्दल मी तुझा खूप 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 आभारी आहे. आणि एक मी सगळ्यांना करतोय की माझ्या पॉडकास्टमध्ये तू आता बघतच असशील की झाडे लावा झाडे जगवा, कारण की रस्त्यांचं ह्याच्यामुळे बरीच झाडं कापली गेलेली आहेत. तर प्रत्येकानं मला वाटते की ती गरज आहे आपण झाडं लावण्याची. त्यामुळे मी प्रत्येकाला एक झाड गिफ्ट देतोय, तू तुझ्या पद्धतीने ते झाड लावून मी तुला झाड देतो गिफ्ट. खूप खूप आभार सौरभजी अँड फिल्म्स. थँक्यू दादा. दादाचं पण बरंच मोठं गार्डन आहे, आजूबाजूला मोठी मोठी झाडं पण त्यांना लावलेली आहेत. तर माझं एक झाड नक्की तुझ्या नावाचे मोठं करा, माझ्या नावाचं, माझ्या चॅनेलचं, नक्की तुझ्या बारक्या भावाचं, त्याचं नाव सौरभजी फिल्म्स. चालेल. थँक्यू दादा. थँक्यू.